श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केलाय का की कालपर्यंत जे घर आनंदाने हसत होतं, ज्या घरात रोज पोराबाळांचा किलबिलाट होता, जिथे सुखाचा घास घेतला जात होता, अचानक त्याच घरात आज एवढा कलह, एवढं दुःख कुठून आलं? एका रात्रीत सगळं कसं बदललं? विचार करा. तुम्ही दिवस रात्र कष्ट करताय, रक्ताचं पाणी करताय, पण तरीही पैसा हातात टिकत नाहीये. घरातलं एक संकट संपत नाही, तोवर दुसरं संकट दारात येऊन उभं राहतंय. कुठली तरी एक अदृश्य शक्ती तुमच्या सुखी संसाराला गळती लावतीये. हो मित्रांनो, हा केवळ तुमचा वाईट काळ नाही. असू शकतं की तुमच्याच जवळच्या कुणीतरी तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला नजर लावली आहे किंवा तुमच्या घरावर करणी केली आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 7 भयंकर संकेताबद्दल सांगणार आहे, जे जर तुमच्या घरात दिसत असतील तर समजून जा की तुमच्या घरावर काळ्या शक्तीचा सावट आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी स्वामींचा असा एक उपाय मी सांगणार आहे, जो तुमच्या घरातील सर्व दुःख एका झटक्यात नष्ट करेल. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कृपादृष्टी या आपल्या आध्यात्मिक चॅनेलवर सर्वांचे मनापासून स्वागत. अनेक जण विचारतात की आमच्या घरात काहीतरी वेगळं घडतंय. घरात पाऊल ठेवलं की डोकं जड होतं. घरातल्या माणसांना पाहिलं की अंगाचा थरकाप होतो, चिडचिड होते. आम्ही देवाधर्माचं करतो तरीही आमच्यावरच काही संकट. आज आपण केवळ अंधश्रद्धा म्हणून याकडे पाहणार नाही, तर आपले प्राचीन शास्त्र अथर्ववेद आणि गरुड पुराणामध्ये नकारात्मक ऊर्जेबद्दल, वाईट नजरेबद्दल आणि तांत्रिक बाधांबद्दल काय सांगितलं आहे याचा सखोल अभ्यास करणार आहोत. निसर्गात जशी सकारात्मक ऊर्जा असते तशीच नकारात्मक ऊर्जाही असते. जेव्हा एखादी व्यक्ती मत्सर, हेवा किंवा द्वेषाने पेटून उठते, तेव्हा ती समोरच्याचे नुकसान करण्यासाठी वाईट शक्तीचा वापर करते, ज्याला आपण ग्रामीण किंवा सामान्य भाषेत करणी किंवा बाधा म्हणतो. जर तुमच्या घरातही असे घडत असेल तर घाबरू नका. संकट कितीही मोठं असू दे, स्वामी महाराजांची कृपा त्याहून करोडो पटीने मोठी आहे. चला, आज आपण अतिशय सविस्तरपणे खोलवर जाऊन या 7 संकेताचा अभ्यास करूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे घरात प्रवेश करताच मनाची स्थिती बदलणे. विचार करा, तुम्ही जेव्हा बाहेर असता, मित्रांमध्ये किंवा ऑफिसमध्ये असता, तेव्हा तुम्ही खूप आनंदी असता, शांत असता. पण जसे तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यात पाऊल ठेवता, तसं अचानक तुमचं डोकं भणभणायला लागतं. मनामध्ये एक अनामिक भीती किंवा राग येतो. घरातल्या लहान लहान गोष्टींवरून पती पत्नीमध्ये एवढे भयंकर वाद होतात की जणू काही ते एकमेकांचे जीव घेतील. मुलांवर विनाकारण हात उचलला जातो. गरुड पुराणात सांगितलं आहे की ज्या घरात नकारात्मक शक्तीचा वास असतो, तिथली वास्तू अशांत होते. तिथल्या हवेमध्ये एक असा दाब निर्माण होतो जो माणसाच्या मेंदूवर आणि त्याच्या भावनांवर ताबा मिळवतो. घरात प्रेम संपून जातं आणि प्रत्येकजण एकमेकांचा शत्रू वाटू लागतो. यावर अतिशय सोपा पण शक्तिशाली उपाय तुम्हाला करायचा आहे. सलग 21 दिवस तुम्हाला हा नियम पाळायचा आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी घर झाडून स्वच्छ केल्यानंतर एका तांब्याच्या तांब्यात शुद्ध पाणी घ्या. त्यात थोडे गोमूत्र आणि 1 चिमूटभर हळद टाका. त्यानंतर तुमच्या घरातील मुख्य देव्हाऱ्यासमोर बसून 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. जप पूर्ण झाल्यावर ते पाणी संपूर्ण घरात, घराच्या कानाकोपऱ्यात, बेडखाली आणि मुख्य दारावर तुळशीच्या पानाने किंवा हाताने शिंपडा. गोमूत्रामध्ये ब्रह्मांडीय शुद्धीकरणाची ताकद आहे आणि स्वामींच्या मंत्राने अभिमंत्रित झालेले हे पाणी घरातील
सर्व नकारात्मक विचारांचा नाश करेल. दुसरा संकेत म्हणजे आजारपण. पण हे आजारपण सामान्य नसतं. तुमच्या घरात एका व्यक्तीचे आजारपण संपत नाही तोपर्यंत दुसरी व्यक्ती अंथरुणाला खिळते. तुम्ही डॉक्टरकडे जाता, हजारो रुपयांच्या टेस्ट करता, रिपोर्ट्स काढता, पण रिपोर्टमध्ये काहीच येत नाही. डॉक्टर म्हणतात की सगळं नॉर्मल आहे, पण तरीही त्या माणसाचा जीव गळत असतो. शरीर वाळून जात असतं. रात्रीच्या वेळी ताप येणं, हातपाय थंड पडणे किंवा अचानक छातीत धडधडणे असे प्रकार घडतात. तांत्रिक शास्त्रानुसार जेव्हा घरावर काळी जादू किंवा करणी केली जाते तेव्हा त्याचा पहिला हल्ला माणसाच्या प्राणशक्तीवर होतो. घरातील कमावत्या माणसाला किंवा लहान मुलांना या ऊर्जेचा सर्वात जास्त त्रास होतो, जेणेकरून तुमचे पैसे औषध पाण्यात वाया जावे आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या खचून जावे. जर असं आजारपण घरात असेल तर सलग 40 दिवस हा उपाय करा. दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर आजारी व्यक्तीच्या खोलीत आणि देव्हाऱ्यासमोर हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र मोठ्या आवाजात वाचा. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर मोबाईलवर मोठ्या आवाजात लावा. वाचन सुरू असताना एका वाटीत स्वच्छ पाणी ठेवा. स्तोत्र पूर्ण झाल्यानंतर त्या पाण्याकडे पाहून 3 वेळा श्रीमंत योगी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष करा आणि ते पाणी आजारी व्यक्तीला प्यायला द्या. हनुमंताची आणि रामरक्षेची ऊर्जा कोणत्याही काळ्या शक्तीला क्षणात जाळून भस्म करते. तिसरा संकेत आहे पैशाची नळकांडी फुटणे. तुम्ही रोज 14-14 तास काम करताय, प्रामाणिकपणे व्यवसाय करताय, नोकरीत जीव ओतताय, पण महिन्याच्या शेवटी तुमच्या हातात 1 रुपयाही उरत नाही. कुठून तरी अचानक असा खर्च निघतो की आलेला सगळा पैसा त्यात निघून जातो. कर्जबाजारीपणा एवढा वाढतो की कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढावं लागतं. व्यवसायात अचानक मोठे नुकसान होते. चालू गिऱ्हाईक फिरून जातं. गरुड पुराणात दारिद्र्य, लक्ष्मीचा वास कुठे होतो याबद्दल सांगितलं आहे. ज्या वास्तूत नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो तिथून माता लक्ष्मी अत्यंत नाराज होऊन निघून जाते. तुमच्या घरात बरकत राहत नाही, अन्नाला चव राहत नाही आणि धान्याची कोठारे रिकामी होतात. या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी दर गुरुवारी आणि मंगळवारी हा उपाय करा. संध्याकाळी 7च्या दरम्यान पितळाच्या किंवा मातीच्या पात्रात 2 कापूर वड्या घ्या. त्यावर 2 लवंगा, ज्या अखंड असाव्यात, तुटलेल्या नकोत, त्या ठेवा. या लवंगा आणि कापूर एकत्र पेटवा. त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा. धूर दाखवत असताना मुखाने ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा गजर करत राहा. हा धूर घरातील दारिद्र्य आणि काळी ऊर्जा शोषून घेतो. हा उपाय कमीत कमी 11 गुरुवारी सातत्याने करा. पैशाचे मार्ग मोकळे होतील. मित्रांनो, 4था संकेत अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या हिंदू धर्मात तुळशीला केवळ एक वनस्पती मानले जात नाही, तर ती साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि तिच्यात नारायण वास करतात. जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप तुम्ही रोज पाणी घालत असूनही, तिची काळजी घेत असूनही वारंवार सुकत असेल, काळी पडत असेल किंवा तिच्यावर किडे पडत असतील, तर हा धोक्याचा इशारा आहे. पुराणात स्पष्ट लिहिलं आहे, जेव्हा घराबाहेरून एखादी अत्यंत घातक नकारात्मक ऊर्जा किंवा करणी घरावर केली जाते, तेव्हा घरातील कुलदेवता आणि माता तुळस तो वार स्वतःवर झेलतात. ती वाईट ऊर्जा घरातल्या माणसापर्यंत पोहोचू नये म्हणून तुळस स्वतःचे प्राण अर्पण करते आणि सुकते. जर तुम्ही नवीन तुळस आणून लावली आणि तीही 15 दिवसात सुकली तर समजून जा की घरातील बाधा खूप मोठी आहे. 5वा संकेत म्हणजे रात्रीची अशांतता. जेव्हा घरावर करणी किंवा तांत्रिक प्रयोग होतो तेव्हा रात्रीच्या वेळी त्या शक्ती जास्त सक्रिय होतात. तुम्हाला स्वप्नात सतत मागून कुणीतरी पाठलाग करतंय असं दिसणं, उंचीवरून खाली पडताना दिसणं, स्वप्नात वारंवार मृत पूर्वज किंवा स्मशानभूमी दिसणे किंवा एखादी काळी आकृती तुमच्या छातीवर बसलीये आणि तुम्हाला श्वास घेता येत नाहीये, ज्याला आपण दडपण येणे म्हणतो, असे प्रकार घडतात.
रात्री अचानक 3 ते 4च्या दरम्यान दचकून जाग येते आणि अंगाला घाम सुटलेला असतो. याचसोबत घरात अचानक कुठून तरी कुजलेल्या वस्तूचा, घाण केराचा किंवा तीव्र केमिकलसारखा वास येतो, जो काही सेकंद राहतो आणि पुन्हा गायब होतो. हे संकेत धडधडीतपणे दर्शवतात की तुमच्या वास्तूत कुणीतरी दुष्ट शक्ती सोडली आहे. घाबरू नका. रात्री झोपण्यापूर्वी हा नियम करा. तुमचे हात, पाय आणि तोंड स्वच्छ धुवून घ्या. बेडवर बसून डोळे बंद करा आणि 3 वेळा स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणा. तारक मंत्रात काय ताकद आहे? नसे ब्रह्मांडातही शक्ती अशी जो स्वामी भक्ताला पाठीशी घाली. हा मंत्र म्हणून झाल्यावर आपल्या कपाळाला स्वामींचा अंगारा लावा. 6वा संकेत आपल्या मुक्या प्राण्यांशी संबंधित आहे. विज्ञानाने हे मान्य केलं आहे की प्राण्यांची ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता माणसापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. माणसाला जी ऊर्जा दिसत नाही ती कुत्रे किंवा मांजरींना स्पष्ट जाणवते. जर तुमच्या घरात पाळीव कुत्रा असेल आणि अचानक घराच्या एखाद्या कोपऱ्याकडे बघून विनाकारण भुंकू लागला किंवा घाबरून शेपूट पायात घालून लपायला लागला, तर समजून जा की तिथे एखादी अदृश्य नकारात्मक शक्ती उभी आहे. तसेच घरात अचानक कितीही स्वच्छता केली तरी काळ्या मुंग्याचे मोठे वेढे तयार होणे किंवा विषारी कीटक, विंचू, कोळी वारंवार निघणे, घरात वटवाघळ किंवा कावळा येऊन ओरडणे, हे गरुड पुराणात नकारात्मकतेचे आणि मृत्यूतुल्य कष्टाचे संकेत मानले गेले आहे. 7वा संकेत म्हणजे घरातील वस्तूचे अचानक नुकसान होणे. जर तुमच्या घरातील मौल्यवान काचेच्या वस्तू, पाण्याचे ग्लास, आरसा हे अचानक कुठलाही धक्का न लागता हाताने निसटून पडतात किंवा आपोआप तडकतात. सर्वात मुख्य म्हणजे देव्हाऱ्यातील देवांचे फोटो अचानक खाली पडतात, देवांच्या मूर्ती काळ्या पडायला लागतात किंवा दिवा लावताना कापसाची वात अचानक विझते. अग्निपुराण आणि वास्तुशास्त्रानुसार काच ही ऊर्जेची परावर्तक असते. जेव्हा घरात प्रचंड प्रमाणात काळी जादू किंवा करणीची ऊर्जा फिरत असते, तेव्हा तिचे कंपन सहन न झाल्यामुळे काच तडकते आणि देव्हाऱ्यातील विस्कळीतपणा हा दर्शवतो की तुमच्या कुलदेवतेची शक्ती त्या वाईट शक्तींशी लढत आहे, पण तुमच्याकडून देवकार्यात काहीतरी कमतरता पडत आहे. जर असा संकेत दिसला तर तात्काळ तुमच्या कुलदेवीचे आणि कुलदेवाचे स्मरण करा. सलग 21 दिवस रोज सकाळी कुलदेवीच्या नावाने एक तेल किंवा तुपाचा दिवा लावा. तर मित्रांनो, या जगात वाईट करणारे खूप असतील, तुमच्यावर जळणारेही खूप असतील, तुमच्या ताटात माती कालवणारेही खूप असतील, पण लक्षात ठेवा, जोपर्यंत ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा हात तुमच्या डोक्यावर आहे, तोपर्यंत जगातली कोणतीही काळी जादू, कोणतीही करणी, कोणतीही वाईट शक्ती तुमचा एक केसही वाकडा करू शकणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.